आज घरात सगळ्यांची फर्माईश होती की काहीतरी खास नाश्ता हवाय. मग काय गरम गरम पुरी आणि बटाट्याची चटपटीत भाजी यापेक्षा दुसरं खास काय असू शकतं. पण ही भाजी बनवता बनवता मला आज माझ्या बालपणीचा एक किस्सा आठवला. तुम्हाला आठवतंय लहानपणी जेव्हा कधी शाळेची सहल असायची किंवा लांबचा प्रवास असायचा, तेव्हा डब्यात ठरलेली गोष्ट म्हणजे पुरी भाजी. प्रवासात त्या कागदाच्या पुडक्यात गुंडाळलेली आणि थोडी मऊ झालेली ती पुरी खाण्याची मज्जा वेगळीच नाही का. आज ती चव पुन्हा एकदा आठवली. भाजीसाठी थोडं जास्त आलं लसूण टाकलं की जो सुगंध येतो ना, त्यानेच पोटातले उंदरं नाचायला लागतात. कधी कधी वाटतं आयुष्याचं पण असंच असतं, साध्या गोष्टींमध्ये खरा आनंद लपलेला असतो. आपण मात्र उगाच गुंतागुंत करत बसतो. पुऱ्यांसाठी कणिक मळताना मी त्यात थोडा रवा टाकते, त्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतात आणि जास्त वेळ फुगलेल्या राहतात. स्वयंपाकघरातल्या या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला कोणाकडून तरी मिळालेला वारसाच असतो. बघा, गप्पांच्या ओघात आपली पुरी भाजी तयारही झाली. आजचा हा माझा प्रयत्न आणि ही छोटीशी आठवण तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही सहलीला जाताना डब्यात काय नेता हे सांगायला विसरू नका.